कॅबिन मध्ये जेव्हा जातो रवी भवनच्या कॉटेज नंबर 5 मध्ये, तेव्हा राऊत साहेब म्हणतात उत्तर नागपूरच्या त्या कार्यकर्त्याला म्हणतात, ये ऑफिस पालक मंत्री का है, उत्तर नागपुर के लोगों के लिए नहीं है, महाराष्ट्र के लिए है। उत्तर नागपूरच्या लोकांसाठी फक्त ते उत्तर नागपूरचं बेजनबाग ऑफिस आहे, तिथे येऊन भेटा। हे पालकमंत्र्याचं ऑफिस आहे, हे महाराष्ट्रासाठी आहे। मग आता काम उत्तर नागपूरचा कार्यकर्ता हा नितीन राऊत साहेबांना निवडून देतो उत्तर नागपूरच्या विकासासाठी, विकासाच्या कामासाठी, आणि उत्तर नागपूरच्या त्या मतदाराला असे उत्तर मिळतात। म्हणजेच सुरुवातीला आमदार होते तर लोकांचे काम करायचे, मंत्री झाले तर लोकांचे काम नाही, फक्त मोठ्या लोकांचे काम, जिथून काही फायदा होतो अशा लोकांचे काम मी स्वतः जवळून पाहिलं, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि आजपर्यंत बीएसपीचे एवढेही जेवढे उमेदवार उभे राहिले तेव्हा मला असं कधीही वाटलं नाही की हा टक्करचा उमेदवार आहे आणि हा टक्कर देऊ शकतो। कारण उत्तर नागपूरच्या आंबेडकरी जनतेसाठी फक्त हाच प्रश्न उद्भवत होता, जर नितीन राऊतला काँग्रेसला वोट दिलं नाही तर बीजेपी निवडून येते, किंवा बीएसपीला वोट दिलं तरी बीजेपी निवडून येते, आणि म्हणून पर्याय नव्हता, म्हणूनच काँग्रेसच्या पर्यायाला वोट देऊन राऊत साहेबांना निवडून देण्यात येत होतं। पण आज माझ्या मते माझा मनोज ताकोडेशी काही संबंध नाही, मी फक्त नावाने ओळखतो, कॉर्पोरेटर नगरसेवक म्हणून ओळखतो, माझा मित्र नाही, आणि माझा बीएसपीशी कधीही असा विचार केला नाही की मी बीएसपी या संघटनेशी जोडणार आहोत। परंतु आज मला असं वाटते की बीजेपीचा जो उमेदवार आहे तो स्वतःहून देण्यात आला आहे, कारण नितीन राऊत साहेबांसमोर मिलिंद माने सारखा उमेदवार टिकूच शकत नाही, हे स्वतः साहेबांना सुद्धा माहिती आहे। नितीन राऊत साहेबांना सुद्धा माहिती आहे की माझ्या कॉम्पिटिशन मध्ये मिलिंद माने सारखा माणूस निवडून येऊ शकत नाही, कारण याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेला काहीही कामं बीजेपीने केलेले नाही, आणि म्हणून नितीन राऊत साहेबांनाच पुन्हा निवडून आणण्यात आलं, कारण बीएसपीचा असा कोणताही नेता टक्कर देण्यालायक नव्हता। पण आज जो मिलिंद सांगोडे आहे तो साधारण कार्यकर्ता, मनोज सांगोडे हा एक साधारण कार्यकर्ता, आपण जर पाहाल त्याने, मला तर आजपर्यंत वाटते की त्याने शर्टिंग सुद्धा केली नाही, साधारण कार्यकर्त्यासारखा राहतो, आणि चर्चा जी आहे उत्तर नागपूरमध्ये